नमस्कार मित्रांनो, हांव टिमरे उलयतां. आयज म्हाज्या वांगडा आसा ते डिझायनर आसा पुणे बेस, आनी ते डिफरंट इव्हेंटी करता, डिफरंट बिचार वयता आनी आपलो प्रोडक्ट दाखयता लोकांक. ते तुमकां सांगतले कशें कितें आनी कितें ते डिझायनिंग करता ते. सर, तुमचं नाव? नमस्कार मंडळी, माझं नाव प्रभुराज भांडेकर आणि माझ्या कंपनीचं नाव आहे माफा डिझाईन्स. MAAFAA डिझाईन्स. आणि मी लहानपणापासून डिझाईन करतो. सुरुवात लेदरच्या रिस्पॅन्डनी केलेली 7 वर्षाचा असताना, आणि त्याच्यानंतर प्रोडक्टच बनवत गेलो. कारण का आपण माणूसला जन्माला आलो तर आपण कंझ्युम करतो आणि क्रिएट खूप कमी करतो, आणि मोस्टली आपलं कन्झम्पशन जे आपल्याला मार्केटने दिलंय ते असतं. त्याच्यामध्ये काय जास्त विचार नसतो, आपल्याबद्दल नसतो केलेला, ते मास लोकांसारखा केलेला असतो. आणि जर का माझं नाव प्रभुराज, तर माझं ह्युमन एक्सपिरियन्स सेकंड हँड कसं काय असणार भाऊ, त्याच्यामुळे सगळंच आपल्यासाठी बनवलं. सर, तुम्ही डिझायनिंग करता बरं आहे, मग ते गोव्यामध्ये डिफरंट बीच साईडला तुम्ही आपले डिझाईन्स प्रदर्शन करता? हा, मी काही ठिकाणी मार्केटला जातो. कारण का मी ऑर्गॅनिक मार्केटिंग तशी नाही करत. पेड मार्केटिंग आपण मार्केटिंग केली जाते आपलं प्रोडक्ट कोणीतरी विकत घेतलं की ते त्यांच्या मित्रांना सांगतात, त्यांच्या मित्रांना आवडलं जातं, आणि त्याच हिशोबाने मी 31 वर्षांपासून हे करत आहोत आतापर्यंत. आणि गोव्यामध्ये तुमचं वर्कशॉप आहे काय? कसं काय तुम्ही सोल्ड आउट करता आणि लोकांपुढे मार्केटिंग करता? आपली वेबसाईट आहे mafadesigns.com, MAAFAA designs.com, आणि मोस्टली माझे प्रोडक्ट एक्सपोर्ट होतात. आणि आता माझी अशी इच्छा आहे की मी जिथे राहतो तिथल्या लोकांना पण ह्या कापडाबद्दल जास्त महत्व समजायला पाहिजे आहे. हे बघायला गेलं तर आपल्याला खूप कमी माहिती आहे की महाराजांनी काय कापड घातलेलं, मावळ्यांनी काय कापड घातलेलं त्यांच्या अंगावरती. आणि तो इतिहास शिकण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, अजून करत आहे. आणि समजण्यासाठी की आपल्या देशामध्ये सायमन गो बॅक होण्याच्या आधी काय कापड वापरलं जायचं. सगळेजण म्हणतात सुती, सगळ्यांनी इतिहासामध्ये वाचलं आहे सायमन गो बॅक धड्यामध्ये, पण कोणाला माहितच नाही काय कापड होतं. कारण का त्यावेळेला कॉटन आलं आपल्या देशामध्ये, पॉवरलूम, जे इंग्रजांनी स्थापित केलं. पण त्याच्या आधी काय कापड होतं आपल्याकडे? खादी होती. पण खादी काय प्रकारची होती? ती कॉटनची होती का ही होती? याचाच सगळा शोध चालू आहे. आणि साहेब, तुमच्याकडे कुठले आहेत प्रोडक्ट? आपल्याकडे सगळे प्रोडक्ट आहेत, शूज पासून कॅप पर्यंत, बरेच लवकर आपल्याकडे. आणि हे कापड UV प्रोटेक्टेड आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, आणि हे स्ट्रॉंगेस्ट फायबर आहे अख्ख्या जगामध्ये. आणि प्रोडक्शन तुमचं ओन आहे का? आपण प्रोडक्शन थर्ड पार्टीला देतो आता सध्याच्याला, कारण का खूप प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे. दाखवा जरा. हे जे अंगावरती आणि हे शूज आहेत, हे आहे हेम्प मटेरियल, आणि हे माझ्या कंपनीचं नाव आहे. ओके. आणि हे कॅनव्हस शूज असला तरी, हे कंपनीचा लोगो आहे, हे कॅनव्हस शूज असला तरी हे वॉटर रेझिस्टन्स आहे. तर तुम्ही पावसामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आणि असं दिसतं आपलं प्रोडक्ट. आणि हे LCFP आहे, कारण का आपण ज्या वेळेला सस्टेनेबिलिटी विचार करतो त्यावेळेला आपण फक्त लो कार्बन फुटप्रिंटच प्रोडक्ट बनवू शकतो. अख्ख्या जगामध्ये अशी कुठली गोष्ट नाहीये की जे सस्टेनेबल आहे. ओके. जे पण म्हणतात ते सस्टेनेबल आहेत, त्यांना विचारायचं तुम्ही काय ट्रान्सपोर्ट कोण करतं तुमचं? माकड घेऊन जातं का सगळं सामान? कारण का सगळीकडं ऑइलचा उपयोग होतो. जिथे ऑइलचा उपयोग होतो, फॉसिलचा उपयोग होतो, ते सस्टेनेबल नसतं. ते फक्त लो कार्बन फुटप्रिंट असतं. सस्टेनेबल अशी काही गोष्ट अख्ख्या जगामध्ये नाही आहे. आणि साहेब, एक विचारायचं, आता तुमचे प्रोडक्ट आता तुम्ही कोस्टल बेल्टला विकता आणि मार्केटिंग करता, राईट? ते आता इझिली अवेलेबल कसं करून घ्यायचं कस्टमरांनी? म्हणजे तुम्ही तुमचं ऑनलाईन, तुम्ही म्हटलं की वेबसाईट आहे,
हो. आणि तुम्हाला हे कसं करायचं कॉन्टॅक्ट, बाबा तुम्ही आज या बीच वरती आहे आणि कसं तुम्ही आपलं तुम्ही हे करता इंस्टाग्राम वरती मार्केटिंग? पण चेक करू शकता. आपल्या स्टोरीमध्ये अपडेट्स असतील की आज कुठे जाणार आहे, म्हणजे कुठल्या मार्केटमध्ये असणार आहे, काय करणार आहे. तर इंस्टाग्राम हँडल आहे माफा डिझाईन्स, अगेन MAAFAA डिझाईन्स, किंवा हेम्प शू HEMPSHOE. आणि साहेब अनेक प्रश्न येतो, प्राइसिंगचा काय विषय आहे? प्राइसिंग ठीक आहे, व्हॅल्युएबल आहे. ओके, स्टार्टिंग रेंज तुमचे सपोज शूज क्लोथिंग 4899. मित्रांनो, माफा डिझायन जे डिझायनर आशिल्ले आमच्या वांगडा आणि तेंच्यांनी आमकां बरेचशे गोष्टी सांगले. आयज ते TVSचो इव्हेंट चालू आसा वाकोतोर, ते थंय आसा आणि ते केन्ना खंय खंय आसता ते तेंचो इंस्टाग्राम चो चॅनल आसा तेचेर ते पोस्ट करता. आणि कोण डिझायनिंगाच्या कोण फिल्डान आसा, कोणाक इंट्रस्ट आसा, हो व्हिडिओ तांकां खूब इम्पॉर्टंट आसतलो. आणि त्यांचो कॉन्टॅक्ट नंबर आणि इन्स्टा ID तुमकां हांव शेअर करतलो, तो शेअर करा आणि ताका कॉन्टॅक्ट करा. म्हाका तर त्याचे आयटम्स खूबच बरे दिसले आणि अशीच आमकां संद दिया की असे खूप जण आमकां मेळटले, त्यांचे हांव बायट घेतलो आणि तुमकां शेअर करतलो. थँक्यू व्हेरी मच.